कार्बोहायड्रेटमध्ये भरपूर सारे प्रकार आहेत, परंतु कार्बोहायड्रेट कोणत्या प्रकारचं कधी घेतलं पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. फक्त ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे शुगर किती लवकर ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होते हे महत्त्वाचं नाही आहे, तर त्या फूडमध्ये कार्बोहायड्रेट किती मात्रामध्ये आहे हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यावरती आपण आपले मील व्यवस्थित आपण प्लॅन करू शकतो. त्यावरती आपण आपले कार्बोहायड्रेट जे आहेत ते कोणत्या प्रकारचे दिले पाहिजेत हे ठरवू शकतो. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मी एखादं कलिंगड आहे. आता कलिंगड हे ॲक्च्युली ग्लायसेमिक इंडेक्स आता खूप जास्त आहे, जवळपास 75च्या आसपास आहे, परंतु ग्लायसेमिक लोड आणि त्याच्यामध्ये म्हणजे साखरेचं प्रमाण म्हणेन किंवा कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे कमी आहे. मी उदाहरण देतोय. येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगेन कोणत्या फूडमध्ये कोणत्या फूडचा ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे आणि ग्लायसेमिक लोड किती आहे हे सांगेन, आणि ते फूड कोणी कधी खाल्लं पाहिजे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. खूप व्हिडिओ याच्यावरती बनतील, शॉर्टमध्ये असतील, पण याचा फायदा तुम्ही खेळाडू असाल, तुम्हाला जिम करत असाल, तुम्हाला अचानक तुम्ही वर्कआउटला जायचं ठरवता आणि मी काय फूड खाऊ हे लोकांना बऱ्याच वेळेला समजत नाही, तर आपण हेच याच्यामध्ये सांगणार आहे. जेणेकरून माझ्याकडे ऑप्शन आहेत 5, तर त्या ऑप्शन 5 मध्ये मी वर्कआउट 15 मिनिटांनी चालू करतोय तर मी काय खाल्लं पाहिजे, मी 1 तासाने चालू करतो तर मी काय खाल्लं पाहिजे, हे आपण सर्व याच्यामध्ये सांगणार आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.